नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक भरतीसाठी IMP JK विज्ञान तांत्रिक आणि चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। सोबतच जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, कारण की आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो। तर बघा, प्रश्न पहिला, भारतातील गृहवित्त कंपनी HDFC लिमिटेड चे कोणत्या खाजगी बँकेमध्ये विलीनीकरण होणार आहे किंवा झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A HDFC आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न दुसरा, वृक्क हे डॅश डॅश नावाचे विकार स्त्रवते जे रक्तदाबाचे नियंत्रण करते। तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B रेनिन आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, पालघर जिल्ह्यामध्ये भारतीय रेल्वेची कोणती वाहिनी कार्यरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B पश्चिम रेल्वे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, आसाम राज्यात पहिला पाण्याखालील बोगदा कोणत्या नदीखाली उभारला जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C ब्रह्मपुत्रा आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न पाचवा बघा, पुणे कराराचे प्रमुख कारण ठरलेल्या प्रसिद्ध जातीय निवाडा या ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या काळात जाहीर झाल्या। तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A रॅमसे मॅकडोनाल्ड आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 बघा, तलाठी या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर नजीकचे नियंत्रण डॅश डॅश यांचे असते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C मंडळ अधिकारी आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7 बघा, उजनी धरणाच्या जलाशयामध्ये डॅश डॅश हे पक्षी आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D फ्लोमिंगो आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, अमेरिकेच्या नासा व भारताचे इस्रोने कोणत्या वर्षी अंतराळात संयुक्त मोहीम आयोजित करण्याचे जाहीर केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A 2024 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण की खूप मेहनत लागते असे व्हिडिओ बनवण्यासाठी। तर आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, पुढीलपैकी कोणता धातू हायड्रोजनपेक्षा जास्त क्रियाशील आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D कथील आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, दूधगंगा हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प डॅश डॅश या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C कर्नाटक आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, भारत कोणत्या देशातून MQ-9B हे ड्रोन खरेदी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A अमेरिका आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, केंद्र सरकारला सर्वात जास्त महसूल कोणत्या करापासून मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D आयकर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, श्रीलंकेतील गॅले जिल्ह्यामध्ये डिजिटल शिक्षणाला गती देण्यासाठी कोणत्या देशाबरोबर राजनैतिक नोट्सची देवाणघेवाण केली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B भारत आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, पृथ्वीच्या कवचात मुबलक प्रमाणात आढळणारा दुसऱ्या क्रमांकाचा धातू कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D लोह आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदींनुसार भारतरत्न व पक्ष सन्मान प्रदान केले जातात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A कलम 18 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा, नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C मांजरा आपलं योग्य उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 17 बघा, महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 306 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, देशामध्ये सर्वाधिक रोजगार देण्यात कोणती कंपनी आघाडीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी TCS आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, टाल्कम पावडर तयार करताना खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मॅग्नेशियम सिलिकेट आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इंटरनेट बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पंजाब नॅशनल बँक आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, मध्य प्रदेश राज्यातील नवीन व्याघ्र प्रकल्पाला विरंगना दुर्गावती नाव देण्यात आले असून त्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 2.339 चौरस किलोमीटर. प्रश्न क्रमांक 22 बघा, जागतिक स्पर्धात्मक अहवाल 2023 प्रकाशित झाला, तर या अहवालामध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए डेन्मार्क आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, भारतातील खालीलपैकी 3 राज्यांच्या सीमा पाकिस्तानला भिडल्या आहेत, तर चौथे विसंगत राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सिक्कीम आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, खालीलपैकी कोणत्या गटात दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कोणकोणते? ताडोबा, पेंच, नवेगाव आणि बोरिवली हे 4 किंवा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 26 जून आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, देशातील पहिली हायड्रोजन फ्युएल सेल पॉवर्ड बस कोणत्या कंपनीने तयार केली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए टाटा मोटर्स आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, शरीराच्या आतमध्ये रक्त परिभ्रमण करण्यासाठी साधारणतः किती वेळ लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 23 सेकंद आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर डॅश डॅश हा देश आकारमानाने जगातील सर्वात मोठा देश ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रशिया आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, अफूचे युद्ध म्हणून ओळखले जाणारे युद्ध डॅश डॅश या 2 देशात घडून आले? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चीन इंग्लंड आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, कोणता देश हा भारताचा सर्वात मोठा मसूर पुरवठादार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कॅनडा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, पंचायत समितीचे बेकायदेशीर ठराव स्थगित करण्याचे अधिकार कोणास प्रदान करण्यात आलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए विभागीय आयुक्त आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा, सुपर फॉस्फेटमध्ये पुढीलपैकी कोणत्या धातूचा अणू असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कॅल्शियम आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33, कोशा रेशमाच्या उत्पादनाशी निगडीत असलेली साबळी व नागभीड ही स्थळे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोडतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चंद्रपूर आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 34, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन किती तारखेला साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1 ऑक्टोबर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, नव्याने शोध लागलेल्या झीलँडिया या खंडाचा किती टक्के भाग पाण्याखाली आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 94% आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 बघा, नंदुरबार जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या सुमारे डॅश डॅश टक्के आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1.636 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 बघा, जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बिहार आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 बघा, वनस्पती कोणत्या वायूच्या सहाय्याने अन्न तयार करतात. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कार्बन डायऑक्साईड आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, कोणत्या राज्यातील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक परदेशी शिक्षण घेतले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र आणि पंजाब आपलं बरोबर उत्तर आहे. शेवटचा प्रश्न, पण त्या अगोदर छोटीशी विनंती, अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोहोचतील. आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा. बघा, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला जास्त वेळ नाही लागत, तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास या ठिकाणी व्हिडिओला लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी इचलकरंजी आपलं बरोबर उत्तर आहे.